हॅलो, कशा आहात तुम्ही? जर तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल ना माझा, तर तुम्हाला कळून जाईल, की माझ्या घरचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं होतं. रोशनची बहीण म्हणजे ताई आल्या होत्या घरी आणि त्यांनी रोशनला राखी वगैरे बांधली. हे सर्व झालं होतं. पण माझ्या भावाला म्हणजे राहुलला आणि सनीदादाला राखी बांधायची राहिली होती. त्यासाठी मी रोशनला बोलले, की "मी कधी जायचं?" तर तो बोलला, की "तू संडेला चालली जा, कारण संडे फ्री पण आहे आणि राहुल पण घरी राहील." आणि मग मी काजलला पण कॉल केला, तिला पण विचारलं, तर ती पण बोलले, की "आज तर मला पण नाही जमत आहे. एक काम करू आपण संडेलाच बांधू सोबत." तर ती आले होते संडेला. काही सामान तर मी काजललाच सांगितलं होतं, की "तू येता-येता घेऊन येशील" म्हणून. कारण माझं तर आता जाणं नाही होणार, कारण भरपूर उशीर होऊन गेला होता आणि राखी पण बांधायची होती आणि काजलला दुसऱ्या पण ठिकाणी जायचं होतं राखी बांधायला. सो आधी ना काजलने राहुलला राखी बांधली आणि मग मी बांधली. कारण ती मोठी आहे, तर मी म्हटलं तिला तू आधी बांध आणि मग मी बांधते. मस्त राखी वगैरे झाली. आई म्हणाले, "नाश्त्यामध्ये आपण काय बनवूया?" तर मी म्हणाले, की "एक काम करू आपण ढोकळा बनवू का?" कारण मला खूप छान जमते ढोकळा बनवणं आणि खरंच मला आता खूप छान बनवता येते ढोकळा आणि ही जी रेसिपी आहे माझी ढोकळ्याची, ती माझी जी फ्रेंड आहे काजल तिची रेसिपी आहे आणि खरंच ती खूप छान बनवते ढोकळा. आता तर मला पण येते म्हणा छान बनवता. पण मी तिला म्हणते, "थँक काजल रेसिपीबद्दल आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करेल. तुम्ही पण ट्राय कराल." काजल आणि जीजू बोलले, "ढोकळा खूप छान झालाय." मला हे ऐकून इतकं छान वाटलं, तुम्हाला काय सांगू. मग आम्ही वर म्हणजे संदीप दादाकडे गेलो राखी बांधायला. त्याला आधी काजलने राखी बांधली, नंतर मग मी बांधली. असा होता आजचा राखीचा प्रोग्राम. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग सांगायला विसरू नका. तेव्हापर्यंत आता बाय.